जय लुई, जय जय लुई. ब्रेल साहित्यवाणी या यूट्यूब चॅनलवर मी सुहास आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. पुढील कथेत 3 महान विभूतींच्या बद्दलच्या कथा आहेत. पहिले आहेत संत एकनाथ, दुसरे आहेत थोर कथाकार लिओ टॉल्स्टॉय आणि तिसरी व्यक्तिरेखा आहे जे आपण नेहमी पायामध्ये मोठ्या अभिमानाने किंवा फॅशन म्हणून वापरतो त्या बाटा कंपनीचे संस्थापक टॉम बाटा यांच्या कथा. संस्कार कथा. पहिली कथा आहे नाथांची संयमशीलता. भक्तीमध्ये केवळ कर्मकांड उरतं. भक्ती निस्तेज बनते, धर्म रूढीग्रस्त बनतो, तेव्हा कोणीतरी संत महात्मा जन्माला येतो आणि तो ज्ञानयुक्त भक्ती परंपरा पुन्हा अस्तित्वात आणतो. 600 वर्षांपूर्वी असाच एक संत महात्मा गोदावरीच्या तटी जन्मास आला. त्या महात्म्याचं नाव एकनाथ. एकदा एकनाथ काशी यात्रेला गेले असतानाची गोष्ट. भल्या पहाटे त्यांनी गंगेत स्नान केलं. रुद्र सूक्त म्हणत ते मुक्कामाच्या ठिकाणी निघाले होते. त्यांना पाहून एका पानवाल्याला त्यांची कुचेष्टा करण्याची लहर आली. पान खाऊन तो एकनाथांच्या अंगावर थुंकला. नाथांनी फक्त त्याच्याकडे बघितलं, ते काहीही बोलले नाही. गंगेवर जाऊन त्यांनी पुन्हा स्नान केलं. त्यांना शुचिर्भूत होऊन आलेले पाहताच पानवाला कुत्सितपणाने हसला आणि पुन्हा नाथांच्या अंगावर त्याने पिंक टाकली. एकनाथ उदास झाले नाही, तर पुन्हा गंगेवर जाऊन त्यांनी स्नानासाठी ते गेले आणि ही गोष्ट एवढ्यावर थांबली नाही. 108 वेळा पानवाला नाथांच्या अंगावर थुंकला आणि तेवढ्याच वेळा नाथ गंगेवर स्नान करून आले. केवढा त्यांचा संयम होता, केवढं धैर्य होतं. अखेर तो पानवालाच कंटाळला. केलेल्या कुकर्माचं त्याला दुःख झालं. तो नाथांच्या पाया पडला, त्यांची क्षमा मागितली. तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले, तू कशाला वाईट वाटून घेतोस? उलट तू माझ्यावर मोठे उपकारच केले आहेत. 108 वेळा गंगा स्नान करण्याचं भाग्य मला तुझ्यामुळेच तर मिळालं. माझी उरली सुरली पातकं धुतली गेली. पूर्वी मी गुरुगृही असताना शत्रूनं आमच्यावर आक्रमण केलं होतं. हाती तलवार घेऊन तेव्हा मला लढावं लागलं होतं. ते हिंसेचं पातक आज धुतलं गेलं. एकनाथांचं बोलणं ऐकून तो पानवाला शर्मिंदा झाला. एकनाथांचं गुणगान करीत तो निघून गेला. दुसरी कथा. साऱ्या गोष्टी साऱ्यांच्या आहेत. काउंट लिओ टॉल्स्टॉय हा खानदानी घराण्यातला साहित्यिक होता. दारिद्र्याचे दशावतार त्याला कधीच भोगावे लागले नव्हते. त्याची पत्नी सोन्या ही थाटामाटात वाढलेली होती. 50 नंतर टॉल्स्टॉयला विरक्ती येत चालली होती. यास्नामध्ये वडिलोपार्जित घर त्याने सोडले आणि मॉस्कोत एक छोटे घर बांधले. या स्वतः बांधलेल्या छोट्या घरामध्ये तो आनंदाने कालक्रमणा करत होता. कारण मानवी जीवनातला खराखुरा आनंद त्याला समजला होता. मानवी जीवनाची खरीखुरी श्रीमंती वेगळी आहे. त्या श्रीमंतीचा अर्थ वेगळा आहे. या गोष्टीचं प्रतिभाज्ञान त्याला झालं होतं. परंतु त्याच्या पत्नीचं मन ऐहिक श्रीमंतीतच
गुंतलेलं होतं. त्याच्या साहित्याच्या प्रकाशनाचे अधिकार त्याच्या पत्नीकडे होते. त्यात तिच्या हाती हवे तेवढे रुबल्स येत होते. एके दिवशी त्याच्या एका कथेच्या प्रकाशनावरून त्या पती पत्नीचं कडाक्याचं भांडण झालं. त्यांच्या 13 मुलांपैकी व्हॉइचका हा त्यांचा 5 वर्षांचा मुलगा तिथे होता. आपल्या आईवडिलांच्या भांडणाचा त्या मुलाच्या मनावर अतिशय परिणाम झाला. तो आजारी पडला. काही दिवसांपूर्वी त्याची आई त्याला सहज म्हणाली होती, या साऱ्या इस्टेटीचा तू एकमेव मालक आहेस. यावर अवघ्या 5 वर्षांचा व्हाईचकोवा म्हणाला, असं कसं म्हणतेस आई तू? साऱ्यांचं आहे, अगदी माझ्यापासून पप्पांपर्यंत. त्या मुलाचे हे बोल ऐकून त्याचा प्रतिभासंपन्न पिता थक्क होऊन गेला. आपलं कार्य आपला हा चुणचुणीत मुलगा पुढे चालवेल असा टॉल्स्टॉयचा विश्वास होता. परंतु त्या पती पत्नींच्या कडाक्याच्या भांडणानंतर त्याचा हा अत्यंत प्रिय पुत्र देवाघरी निघून गेला. आज मॉस्कोजवळ टॉल्स्टॉयचं ते छोटं घर दिसतं. तिथल्या एका टेबलावर व्हॉइचका या छोट्या मुलाचा अत्यंत रुबाबदार फोटो दिसतो आणि जवळ त्याच्या बालपणीचे खेळ ठेवलेले दिसतात. टॉल्स्टॉयचं खरंखुरं तेच स्मारक आहे. तिसरी कथा, यशरहस्य. कोणतीही गोष्ट कष्टसाध्य असते. कितीही अपयश, अडथळे आले तरी त्यांच्यावर मात करून पुढे जाणारा माणूस हमखास यशोमाला कंठगत करू शकतो. 1876 साली मोराव्हियामधील झ्लिन या गावी जन्मलेल्या टॉमस बाटा यानं ती गोष्ट सिद्ध केली आहे. टॉमसच्या वडिलांचा चांभारकीचा व्यवसाय होता. त्यामुळे लहानपणापासून टॉमस पायताणांमध्येच वाढला होता. वडिलांच्या कामातून उरलेल्या कातड्यामध्ये टॉमस बाहुल्यांसाठी छोटे छोटे बूट बनवायचा आणि ते जत्रेत नेऊन विकायचा. त्यातून त्याला एक पेनही मिळायची. त्यांच्या ओढग्रस्त परिस्थितीत त्या पेनीचं मोल फार असायचं. त्यात हलाखीची परिस्थिती आणि पाठोपाठ येणारं अपयश यांना तोंड देत टॉमस लहानाचा मोठा झाला. तरुण वयात स्वतःचा धंदा सुरू केला. बूट बनवायचे आणि दूरदूरच्या गावी जाऊन ते विकायचे असा त्याचा कार्यक्रम सुरू झाला. 1894 सालच्या ख्रिसमसच्या आदल्या दिवशी तो असाच बाहेरगावी बूट विकायला गेला होता. रात्री उशिराच्या आगगाडीनं तो ओत्रोकोविस येथे स्टेशनवर उतरला. झ्लिन तेथून 8 मैलांवर होतं. तिथे चालतच जावं लागायचं. टॉमस घरी निघाला तेवढ्यात बर्फ पडायला लागला. अखेर त्याने बूट काढून टाकले आणि बर्फावरून तो तसाच अनवाणी चालत निघाला. बर्फावरून फार काळ चालणं शक्यच नव्हतं. म्हणून भावी काळात जगाला बूट पुरवणारा टॉमस बाटा बर्फावरून पळत निघाला. थोड्याच वेळात 8 मैल अंतर काटून घरी पोचला. अनेक प्रकारच्या संकटांना तोंड देत घरी आणि खडतर मार्गावरून मार्गक्रमण करीत टॉमस बाटाने स्वतःच व्यावसायिक साम्राज्य उभं केलं. आजही जगभर बाटाची पायताणं वापरली जातात. टॉमस बाटा म्हणायचा,
अडथळे संकट जितकी जास्त तितकं यश अधिक. निर्विवाद यश गाठण्यासाठी अपयशाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. याबरोबरच ही कथा येथे संपन्न होत आहे. ही कथा आपणास आवडल्यास कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या ब्रेल साहित्यवाणी या यूट्यूब चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा. जय लुई, जय जय लुई.